काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा केळवे या ठिकाणी तेजल भिडे या अल्पवयीन मुलीला गोळी लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय तेजल शिवराम भिडे ही तिच्या बॉयफ्रेंड सोबत दिनेश धोडी याच्यासोबत ती केळवे राखाडी येथील एका खासगी हॉटेलमध्ये हे दोघं आले होते। दिनेशने त्याच्यासोबत पिस्तूल आणले होते व हे पिस्तूल त्यांनी तेजलला दाखवले आणि त्यानंतर तो वॉशरूमला गेला व तेजल हे पिस्तूल खरे आहे की खोटे आहे हे बघण्यासाठी तिने ते घेतले व त्यानंतर तिच्या हातातून त्या पिस्तूलमधून गोळी सुटली व ती गोळी तिच्या मानेला थेट लागली। पण हा प्रश्न पडला आहे की तिच्या हातातून गोळी सुटली आहे की दिनेश आणि तेजल मध्ये वाद झाला आणि त्या वादातून दिनेशने तेजलला गोळी मारली, असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित या ठिकाणी होत आहेत। तिच्या मानेवर गोळी लागल्याने रक्तस्राव सुरू झाला व ती गंभीर जखमी झाली होती। तिला प्रथम माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र पुढील उपचारासाठी तिला पालघर येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पण तिची प्रकृती जास्त खालावत असल्याने तेजलला बोईसर येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी लाईफलाईन या रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत। दिनेश व तेजल हे दोघेही बोईसर दांडीपाडा येथील लोखंडीपाडा या ठिकाणचे राहणारे आहेत अशी माहिती मिळाली आहे। या घटनेवरून असा प्रश्न पडला आहे की दिनेशकडे पिस्तूल आले कुठून व त्या पिस्तूलचे त्याच्याकडे लायसन आहे की नाही। असे खुल्याम पिस्तूल घेऊन फिरत असतील तर पोलीस करतात काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। या घटनेवर पोलीस अधिक तपास करत आहेत तर या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालघर बोईसर परिसरात मोकळेपणाने बंदुकी व शस्त्र उपलब्ध असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे। तर या घटनेवरून असाही प्रश्न पडला आहे की तेजलची वय फक्त 17 वर्ष आहे आणि तिला रिसॉर्ट मध्ये परवानगी कशी भेटली असा प्रश्न उपस्थित होत आहे। रिसॉर्ट मालकांनी परमिशन कशी दिली व या अशा गंभीर घटनेकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत की काय, की रिसॉर्ट मालकांकडून यांना खालून पॅकेट मिळत आहेत की काय, असे अनेक प्रश्न या घटनेवरून नागरिकांनी उपस्थित केले आहेत। जर पोलिसांनी अशा रिसॉर्टवर लक्ष ठेवून कारवाई केली असती तर कदाचित अशा घटना घडल्याच नसत्या।